आहे तो निश्चितपणे सुटेल याची आम्हाला खात्री। तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरून आता निघालेले, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक अखेर संपली आहे। जवळपास 3 तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक चालली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरून निघाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। तर आज अचानक उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, अनिल परब हे देखील उपस्थित होते। तर मनसेकडून या बैठकीला संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर हे उपस्थित होते। तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेले होते आणि आज उद्धव ठाकरे हे राजकीय कारणासाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे ही भेट पूर्णपणे राजकीय स्वरूपाची मानली जाते। आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आहे। आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांची नेमकी काय रणनीती असेल, कसा आराखडा असेल, ठाकरे गट मनसे कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार, त्याचबरोबर बैठकीमध्ये आता कोणाला किती जागा दिल्या जाव्या यावरती चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र या दोघांमध्ये एका गोष्टीवरून मतभेद असण्याची शक्यता आहे, तो मुद्दा आहे म्हणजे शिवसेना भवनच्या वॉर्डाचा। शिवसेना भवन ज्या वॉर्डात येतं ती जागा ठाकरे गटानं लढवायची की मनसेनं, यावर एकमत होण्यात अडचणी येत आहेत अशी माहिती आहे। तुम्ही एकत्रित प्रारूप रचनेच्या विरोधात या ठिकाणी आला होतात आणि आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची बैठक देखील सुरू आहे। मला वाटतं आज जनतेच्या मनातला जो विषय आहे या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। कशा पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील किंवा ज्या काय निवडणूक आहेत या पुढच्या ज्या निवडणुका आहेत एकत्रित लढण्याचा निर्णय या दोन भावांनी घेतलाय आणि आज ठाण्यात सुद्धा या ठिकाणी आम्ही लोक सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हरकती या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्याप्रमाणे गणेश नाईक म्हणतायत की रावणाचं दहन केलं पाहिजे, ठाण्यात जर सत्ता मिळवायची असेल, दोन पक्ष एकत्रित आल्यानंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये काय नेमकं चित्र ठाणेकरांना आणि मुंबईकरांना पाहायला मिळेल? अहो पण त्या रावणाचं नाव त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे ना, कोण रावण आहे? रावण तर मेला कधीच, त्याचं दहन कधीच झालं, परत दसऱ्याला होणार आहे, कळलं की नाही? तर हे जे काय आहे, पण आपल्याकडचा रावण एक तोंडाचा आहे, तिकडे किती तोंडाचे आहेत? ठीक आहे, नक्कीच आपल्याकडचा रावण हा एक तोंडाचा आहे, तिकडे किती तोंडाचे आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया ही राजन विचारे यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे हे दोन बंधू एकत्र यावे अशी सगळ्या जनतेची इच्छा होती, त्यामुळे ते एकत्र आलेले आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिलेली आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। एकंदरीतच आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते कशा पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र सातत्यानं हे दोन्ही बंधू एकत्र येणार अशी जनतेतून मागणी होत होती। विजय मेळाव्याच्या दरम्यान ह्या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रानं एकत्र पाहिलं होतं आणि त्याचवेळी या दोन्ही नेत्यांनी आगामी महापालिका निवडणूक हे एकत्र लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांसहितच सामान्य जनतेनं केली होती। आता त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधल्या खलबत ही वाढू लागल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून आता निघालेत। जवळपास 3 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे। तर आज उद्धव ठाकरे हे अचानक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले आणि त्यावरून राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आल्याचं पाहायला मिळालंय। दोघांमध्ये 2.5 तास जवळपास ही चर्चा चालली। तर यावेळी खासदार संजय राऊत असतील, त्याचबरोबर अनिल परब असतील, हे ठाकरे गटाकडून चर्चेसाठी उपस्थित होते। तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर हे मनसेकडून या चर्चेसाठी उपस्थित होते। आता या चर्चेअंती आगामी दसरा मेळाव्यात काही मोठी घोषणा होणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर विजय मेळाव्याच्या दरम्यान जनतेनं मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजेरी लावली होती, प्रतिसाद दिला होता आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा हे ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले त्यावेळी जनतेनं कार्यकर्त्यांनी सकारात्मक भावना आपल्या व्यक्त केल्या होत्या।
त्यामुळे लक्ष लागलं होतं त्या आगामी महानगरपालिका निवडणुकांकडे की ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी हे दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतील। आणि आता त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या हालचाली आता सुरू झाल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवाच्या निमित्तानं शिवतीर्थावर गेले होते। ज्यावेळी गणपतीच्या दर्शनासाठी मी फक्त आलोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आज जेव्हा शिवतीर्थावर गेले तेव्हा मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये अखेर राजकीय चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। आता आगामी महापालिका निवडणुकांची घोषणा हे दोन्ही भाऊ एकत्र लढणार अशी कधी करणार, त्याचबरोबर किती जागा कुणाला दिल्या जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई वगळता अन्य महापालिकांबद्दल मनसेनं नेमकी काय भूमिका घेतली आहे, त्याचबरोबर मुंबई महापालिकेसंदर्भात काय भूमिका मनसेनं त्याचबरोबर ठाकरे गटानं घेतली आहे हे आगामी काळात स्पष्ट होईलच। मात्र आता मोठी अपडेट, उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक अखेर संपली आहे। दोघांमध्ये 2.5 तास चर्चा चालली। तर आजची सर्वात मोठी घडामोड खरं तर ही म्हणावी लागेल। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचा आपण रोज पाहतोय। मात्र ज्या घडामोडीकडे खरं तर फक्त राजकीय वर्तुळाचं नाही तर कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, सामान्य जनतेचं लक्ष लागलंय ते म्हणजे ठाकरे बंधू आपली भूमिका नेमकी कधी स्पष्ट करणार याकडे। आणि यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकांसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं गेले। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला 100 जागा सोडण्यास ठाकरे गट तयार असल्याचं समजतंय। 100च्या खाली जागा मान्य होणार नाही अशी अट मनसेनं ठेवल्याची माहिती आहे। आता मनसेतील उच्चपदस्थ सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर जवळपास या दोन्ही नेत्यांमध्ये 3 तास चर्चा झाली आहे। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून आता बाहेर पडले। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते। यापुढे आता ठाकरे गटाचे नेते असतील, मनसेचे नेते असतील, माध्यमांसमोर कशी भूमिका मांडतात, त्याचबरोबर दसरा मेळाव्याच्या दरम्यान ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात काही अधिकृत घोषणा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर ज्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांना या भेटी संदर्भातले, या बैठकी संदर्भातला प्रश्न विचारला त्या दरम्यान त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की आता या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी या सुरूच राहणार आहे। सातत्यानं राज्यातील जनतेला या दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता ही चिन्ह दिसू लागली आहेत की आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात लवकरच घोषणाही होऊ शकते। आता या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेले आहेत। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक अखेर संपली आहे। तर या वर्षभरातच साधारण या दोन्ही नेत्यांच्या भेटी या सातत्यानं महाराष्ट्राला पाहायला मिळाल्या होत्या। सुरुवातीला सगळ्यात मोठा दिवस म्हणायला लागेल तो म्हणजे विजयी मेळावा। वरळी डोम इथं तो विजयी मेळावा पार पडला होता आणि ज्यावेळी राज्याला दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते। तर याच संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून निघाले, जवळपास 3 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। अंकिता बघू शकतो उद्धव ठाकरे या ठिकाणावरनं आता निघालेले आहेत। शिवतीर्थ दादर या ठिकाणी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। तर चर्चा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात झाल्या होत्या। काही वेळ आधीच ते इकडनं रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि अनिल परब हे देखील आले होते आणि मनसेकडनं या ठिकाणी बाळा नांदगावकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते, जे अजूनही शिवतीर्थाच्या आतमध्ये आहेत, राज ठाकरे यांच्यासोबत आहेत। आणि अर्थातच जी सगळ्यांची एकत्रित चर्चा झालेली आहे त्याच्यावर कुठेतरी राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर
हे दोघं आता याच्यावर चर्चा करत आहेत. तर त्यांचं विचारमंथन जे आहे ते या ठिकाणी होताना दिसून येत आहे. आणि अशामध्ये समजा बघायला गेलं तर मग निवडणुका जवळ येत आहेत. निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रित कसं सामोरं जायचं, कशा पद्धतीने जागा वाटप असेल यावर ही चर्चा सुरू होती. आणि ज्यामधनं विश्वसनीय सूत्रांकडून आपल्यापर्यंत अशी माहिती मिळत आहे की ठाण्यामध्ये 80 पेक्षा कमी जास्त जागा घेणार नाही. सोबतच मुंबईमध्ये जे आहे 50 जागा ज्या आहेत, माफ करा, ठाण्यामध्ये 50 पेक्षा कमी घेणार नाही, नाशिकमध्ये 80 पेक्षा कमी घेणार नाही, तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे 100 जागा देण्यासाठी तयार झालेले आहेत. पण मात्र वाद हा समजा सुरू आहे. तर मग दादर या ठिकाणी जे शिवसेना भवन आहे, शिवसेना भवनाचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड नेमका समजा एकत्रित आले युती करत, तर मग तो मनसेकडे जाणार की उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार, ही एक महत्त्वाची चर्चा होती. आणि यावरनं वाद जो आहे तो प्रचंड पुढे वाढताना देखील दिसून येणार आहे. कारण की अर्थातच या ठिकाणावरनं मनसे नेते संदीप देशपांडे हे सक्रियपणे मनसेतनं काम करत असतात, दादर परिसरामध्ये असतात. तर मात्र आता त्या ठिकाणी जे आहेत शिवसेनेकडे सध्या ही सीट आहे, विशाखा राऊत यांच्याकडे सध्या ही सीट आहे. आणि त्यामुळे असे अनेक वॉर्ड आहेत किंवा असे अनेक मतदारसंघांमधले देखील अनेक प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी दोन्ही पक्षातले सक्रिय सदस्य किंवा कार्यकर्ते जे आहेत ते सातत्याने आपलं काम करताना दिसून येत असतात. अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील भविष्यामध्ये समजा पुढे एकत्रित लढण्याची वेळ आली तर ती कशा पद्धतीने असेल. प्रामुख्याने एक अंकिता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येत आहेत का, महाविकास आघाडीतून राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार आणि एकत्र येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लवकरच जो आहे नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि दसरा मेळावा देखील होणार आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याचं आमंत्रण हे देखील राज ठाकरेंना देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आले असावेत असा देखील एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत होता. आणि सोबतच समजा आता बघायला गेलं तर या ठिकाणी आता उद्धव ठाकरे या ठिकाणावर रवाना झालेले आहेत. आणि अर्थातच सर्व चर्चा ज्या झालेल्या आहेत त्याच्यावर आता बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या बोलणं जे आहे ते सुरू आहे. आणि नेमकं याच्यावर पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच अमित ठाकरे जे राज ठाकरेंचे चिरंजीव आहेत ते देखील सध्या याच निवासस्थानावर आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये कशा पद्धतीने मोर्चेबांधणी केल्यानंतर यश पडद्यात आपल्या पडेल हे देखील जे आहेत आता सगळे मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी असतील आणि सोबत राज ठाकरे, अमित ठाकरे हे चर्चा करताना दिसून येत आहेत. अंकिता, शुभम, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की 2 दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज अचानक उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. कुठेतरी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सोबत घेऊन याचं आवाहन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली असावी का? अर्थातच असा अंदाज जो आहे तो लावूच शकतो आपण. पण कुठेतरी हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं की काँग्रेस यांनी जी भेट घेतली होती ती उपराष्ट्रपतीची निवडणूक ही देखील केंद्रामध्ये होती, दिल्लीमध्ये होती, त्यामुळे देखील भेट घेतलेली आहे. पण कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटी आणि कुठेतरी त्यांना देखील एक अंदाज असेलच की आता गणेशोत्सवानंतर देखील भेटी ज्या आहेत त्या दोन्ही भावांच्या होऊ शकतात. म्हणून देखील काँग्रेसने जी आहे ती भेट घेतली होऊ शकते. राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत आणि केंद्रामधनं इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी खरंच इच्छुक आहेत का, हा एक मोठा प्रश्न तर आहेतच. पण सोबतच समजा असं नाही झालं तर महाविकास आघाडी ही तुटू शकते आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या युती, या दोघा भावांची युती जी आज होताना दिसून येत आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला समजा यांचा निश्चित होतो, कोणताही तिढा समजा याच्यामध्ये राहत नाही. तर मग इथून पुढे जाताना हे दोन्ही भाऊ आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत हा देखील पुढे जाताना दिसून येईल. पण कुठेतरी अंतर्गत मतभेद ह्या दोन्ही पक्ष एकत्र येण्यामुळे यांच्यातले वाद जे आहेत हे सातत्याने समोर येताना दिसतील. यांच्यामध्ये जो इतके वर्षांचा जो तणाव आहे दोन्ही भावांचा आणि त्यांच्या भावांमुळे पक्षामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जे वैचारिकता जी आहे परप्रांतीयांबद्दल असो किंवा मग अन्य कुठल्या गोष्टींबद्दल असो, ही देखील कुठेतरी आडवी येऊ शकते आणि कुठेतरी घातक ठरू शकते. पण काँग्रेस जी आता सोबत आली होती त्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे ज्यावेळेस एकत्र आले होते 2019च्या निवडणुकीच्या नंतर, त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांची मानसिकता आहे की समजा आपल्याला विचारधारा बदलायची वेळ आली तर मग आपण ती बदलू शकतो. आणि त्याचमुळे कुठेतरी परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर या ठिकाणी जे आहे राज ठाकरे हमखास उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा जी आहेत ते करू शकतात आणि त्याच्यावर एकमत जे आहे ते दोघांचं होऊ शकतं. आणि समजा या एकमतेनेच समजा पुढचे उमेदवार असतील आपल्या पक्षांकडनं किंवा आपापल्या युतीमधनं समोर देण्याचे किंवा मग समोर जी महायुती आहे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची, त्यांच्या विरोधात चांगले उमेदवार देण्याचा याचा देखील प्रयत्न जो आहे तो
तो या चर्चेमधनं होऊ शकतो. कारण की माझ्याकडे एका वॉर्डातनं किंवा एका ठिकाणावरनं एक चांगला उमेदवार आहे, पण त्याच्या समोर देखील कोण आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि तशा पद्धतीची मोर्चेबांधणी होणं ही देखील आता निवडणुकीआधी सुरू निश्चित. झालेली आहे. याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने ही चौथी आजची भेट होती. अंकिता, निश्चित शुभम, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहे. आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, या दोन्ही नेत्यांनी काय भूमिका घेतली हे आगामी काळात स्पष्ट होईलच. या बातम्यांसह या बातमीपत्रात वेळ झाली.